रात्रीच्या वेळी नगरकडून पुण्याकडे चारचाकी वाहनातून चाललेल्या दाम्पत्याला तिघा अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटत त्यांच्याजवळील सुमारे 3,72,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळवून नेल्याची घटना रविवारी 26 मेला पहाटे 2च्या सुमारास नगर पुणे महामार्गावर केडगाव बायपास चौकाच्या पुढे असलेल्या हॉटेल कोकण किंग जवळ घडली। याबाबत पार्थसारथी पटनाईक वय 42 राहणार हंडेवाडी रस्ता हडपसर पुणे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। फिर्यादी पटनाईक हे पत्नी आणि मुलासमवेत रविवारी 26 मेला पहाटे कारमधून नगरकडून पुण्याकडे जात होते। केळगाव बायपास चौकाच्या पुढे गेल्यावर हॉटेल कोकण किंग जवळ त्यांच्या मुलाला लघुशंकेसाठी त्यांनी रस्त्याच्या कडेला कार थांबवून खाली उतरवले। त्यावेळी तेथे 3 अनोळखी इसम आले आणि त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवत दमबाजी केली। तसेच फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यात असलेले सोन्याचे मंगळसूत्र, हातातील 2 सोन्याच्या बांगड्या, 3 अंगठ्या असे सुमारे 3,72,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेत तेथून पसार झाले। या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, तोफखान्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, उपनिरीक्षक कृष्णकुमार सेंदवड यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली। अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे उपअधीक्षक अमोल भारती आदींनी घटनास्थळी भेट घेत कोतवाली पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या। याबाबत पटनाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात 3 चोरट्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 394 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।